महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणे ठाण्यातील एका रिक्षा चालकाला चांगलेच महागात पडले आहे। मनसेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी या रिक्षा चालकाला गाठून त्याला रस्त्यावरच उठबशा करायला लावल्या आणि जाहीरपणे माफी मागण्यास भाग पाडले। बेसुमार मासेमारीमुळे माशांच्या विविध प्रजाती दुर्मिळ होत चालल्या असून त्यामुळे लहान माशांना वाचवण्यासाठी शासनाने माशांचे आकार निश्चित केले आहे। त्यामुळे आता मोठेच मासे विक्रीला असण्याचीही शक्यता आहे। काटोल नगरपालिकेतील तिकीट वाटप विवादानंतर सलील देशमुखांनी दिलेला प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सुप्रिया सुळे यांनी नामंजूर केल्याची माहिती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांनी दिली आहे। भाजपाच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांची स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी 27 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। गौरी गर्जे पालवे यांनी वरळीतील यांच्या राहत्या घरी केल्यानंतर फरार झालेल्या पतीला रविवारी रात्री उशिरा वरळी पोलिसांनी ठाण्यात अटक करण्यात आली आहे। नाशिकमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेना उमेदवाराचा ऐन प्रचारात मृत्यू झालाय। या घटनेनंतर मनमाडमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। नितीन वाघमारे यांचे आज मध्यरात्री हार्ट अटॅकचा झटका आल्याने निधन झाले आहे। नाशिकच्या मनमाडमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे। निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का बसलाय। सुमारे 50 पदाधिकारी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांनी पक्षाला राजीनामा दिलाय। नाराजीतून त्यांनी पक्षाची साथ सोडली असल्याची माहिती आहे। नागपूरमध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे। अज्ञात वाहनांच्या धडकेमध्ये IIMच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय। मित्रांसोबत ढाब्यावर पार्टी केली, त्यानंतर घराकडे परत जात असताना भयंकर अपघात झाला। या अपघातामध्ये अनुज त्रिलोचन पाठक या 22 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय। राज्यात शाळांमध्ये हिंदी सक्तीबाबत सुरू असलेल्या चर्चेमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत त्रिभाषा सूत्राचा अभ्यास करणारी डॉक्टर नरेंद्र जाधव समिती 28 नोव्हेंबरला मुंबईत तज्ज्ञांची चर्चा करणार आहे। या चर्चेनंतर समिती अंतिम अहवाल तयार करून जानेवारीत सरकारकडे सादर करणार आहे। पुण्यातील कोयता गँगला पुणे पोलिसांनी चांगला चोप दिलाय। फुरसुंगी आदर्श नगर परिसरात वाहनांची तोडफोड करून दहशत माजवणाऱ्या कोयता गँगच्या सदस्यांवर पुणे पोलिसांनी अक्षरशः धडक कारवाई केली। राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ऑक्टोबरमध्ये सुमारे 35 कोटी रुपये कर्मचाऱ्यांच्या ओव्हरटाईमवर खर्च केले आहेत। सूत्रांच्या म्हणण्यानुसार एसटीच्या इतिहासात ओव्हरटाईमवर प्रथमच एवढा मोठा खर्च करण्यात आला आहे। प्रदेशातील अशा टॉप 10 बातम्या मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।